अरे धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला, भानूच्या नादी फसला ग देव, भानूच्या नादी फसला, टाच मारून गोड्याला गेला भानूच्या वाड्याला, काय सांगतो वेड्याला मला टाकल क्वाड्याला, माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, भानूच्या नादी फसला ग देव, धनगरवाड्यात घुसला. चला आता आहे ना थोडं गावात काही बी भेटलं नाही, आता एखाद्या जोडीदाराक पाहतो आणि बी घेऊन जातो ट्रॅक्टरवाल्याक. साऱ्या सकाळचा जाऊन बसला बी पाहिला, लोकांना बी बर ना आणले बी ना आवतही चाले, याचं कवा याचं कवा आवत उभं राहायचंय वावरामध्ये. जेव्हा आता त्याच्या मनाला येईन तवा येईन पेरीत त्याला सालीच गेलंय ते. फक्त आता हे दुसरं वर्ष लागले सारे दुनिया ते बी पेरीतीन. याला आहे ना लय पैसे दिसत आहे, याला नाही नवच पाहिजे, नव दे त्याच्यासारखं. आई बसली ग. मग काय करू? हा बस मस्त वारं सुटलंय. अरे आई मी दुकानात गेलतो गावात, हा तिथे नेमकं बी नाही भेटलं ग. बी नाही भेटलं मग आता काय कवर बसायचं? मग आता तुला घरातलं नाही चालत. अगं ते उगत का नाही, आता साऱ्या गावानं मस्तीच पेरलंय. अरे गेल्या वर्षीच गेले आपण, काही 2-4 वर्ष नाही होईल त्याला. अगं आई दरवर्षी आपण बी इकतच नवीनच घेतो ना. नवीन घेतोय पण दुसऱ्या वर्षाला बी चालत आहे ते मला माहिती. मी काय आज शेती करीत नाही, आता तू निघाला करायला वाहू देतो मनासारखं. अरे आई 20 किलो कमी आला, 20 किलो. अरे ते 20 किलोला वर आहे. पाय जाड जाड बी मी एक झाड ठेवेल ते. आई ते घरातलं बी नको नाही तर जाय तू पियर, नाही तर तसं खाट ठेवू मला नको सांगू. डोक्या बाहेर खेळ येतो. हा मी ना आता खाली जातो त्या बुशेन पाहतो, त्याचे बी उरेल होत. जाय तुला काय करायचं ते कर, आता मला काय सांगू नको. हा मग त्याच्याकडून चालू चालू बी घेतो आणि तेवढं पेरून देतो त्या मळ्यात. आता तुला माहिती आहे का, लोक जर थोडं बी कमी आलं ना तर चालू काम करून घेते थोड्यासाठी. एवढं महागाचं बी घेती नाही, थोड्या बियाला काहीच अडचण नाही राहत. हा आपल्याला जर सगळं पेरायचं असलं तर मग घेतोय गोण्या. अगं आई तो खरं आहे, पण थोड्यासाठी जर उदगाळून गेलं ते नाही उदगळत, म्हणजे पुन्हा वखर गडगडच होईल ना, पेरण गडन. त्याच्यापेक्षा त्याचं उरेले घेऊन टाकीतो. मग आता त्याचं कवा घ्यायला? आता ताजं आणलंय का त्याने? मग त्यानं परवाच्या दिवशी त्याची पेरणी व्हायली सगळी. हा का? हा मग त्याला मला विचारलं त्यानं बी वगैरे कोणाला लागलं तर सांग, तर मलाच कमी आलंय तर मीच घेतो. मग काय मग ना तुला ते बी घ्यायचंय ना, असं कर आपलं गेल्या वर्षीच बी आहे. आपण जरी नाही आपल्याला लय वाचवतोय, आपल्याला ताजच लागत आहे. लोक आहे ना तेच बी पेरीत एवढे पैसे घालीत नाही बसती. तर असं कर त्याचं बी आण, ते पेर आणि याला गिरायक पाय मस्त पेरणार आहे ये बी. हा ये वापता येईल आई. पण तुला माहितीये का, भाऊ बांधांच्या रिशीवर टिचून शेती करीतोय मी पाहिजे. हा तू कर. आता असं कर, सकाळचा गेलाय आता 1-2 वाजले. आता 2 घास खाऊन जाय, स्वयंपाक केलाय आणि मग गेला का गेला, परत काय येळाव जेवायला यानं व्हायचं नाही. ऐक आई, आता मी काय करतो माहितीये का, जेवण नको आता आहे ना मला, आहे ना तेवढं पेरून झाल्याशिवाय ना मला तसं जमायचंच नाही. अरे पण चालू चालू 2 घास खायचे आणि जायचं ना. मग तू कवाय जाय ना, वावरात गेला का वावरातलंच होतंय माणूस. तू एक काम कर ना, काय करू? जेवल तिकडे शांतला डाबा घेऊन पाठव मळ्यात. बरं चालन. आणि ते बांधाच्या काशा बिशा आहे ना, ती सुद्धा येचू लागल मला थोड्या. बरं जाय मग, देते पाठवून तिला. जाऊ का मग मी? हा जाय, तेवढं बिन घेऊन जातो. लवकर जाय जर सकाळचे काट्याना. त्याला सगळं नवस लागत. आता फक्त गेल्या वर्षी काढलंय, एवढं वर्ष बी चालत आहे. 3ऱ्या वर्षाला पातळ पडत आहे. लोक नव्या बियापेक्षा जुन्या बियाच्या सोयाबीन अशा नाचाय नाही का त्यांनी, त्यांची शेंगाई किती लागती. जाऊ दे वाहू दे त्याच्यासारखं. आता ही पोर कुठं गेली काय ना, आता त्याला डबा न्यायला लागेल. खावटून जाय म्हणले तर ते नाही त्याला. चाल बाई, झालं धुणं वाळत घालून. एक तर आज हवा इतकी सुटली, कपडे जाते काय वाऱ्याने काय माहिती. आज एक तर धुणं लय होतं, टब्बर धुणं होतं बाई. पार हात पार जाम झाले. चला आता पाहू हे जेवले का नाही, पाहू ना.
हिचं धुणं झालं का नाही काय ना अजून 3 तास झाले तशी जाऊन बसली त्याला भूक लागली असन आई झालं का धुवायचं हा झालं बाई अगं कवाची 3 तासापासून जाऊन बसली हा गावात बी पाहायला गेला बी नाही भेटलं तिडं अहो धुणं किती होतं पाहिलं ना अगं होतं पण तो गावातून आलाय आणि तसंच म्हणले खाऊन घेन मग जाय तसाच बिन भाकरीचा गेलाय तिला लावून दे म्हण डबा घेऊन म्हणजे मला बोलावलं का परत हा जाय घेऊन आता हा त्याला आहे ना माणसाला हात बवायचं माहितच राहतं मग आता मी काय करू त्याला माहितीये घरात बसले काही झोपून घेईल ना मग लगेच बोलावलं मला मळ्यात त्याला मी एवढं करून म्हणले हा तू ये ना जेवण करून आणि मग जाय केव्हा ये मग तू पण हा. जेवून जाय नाही तिला लावून दे हा जाय घेऊन जाऊ दे जाते आता एक तर गरीब एवढं काम पडत आणि यांचा डोक्याला ताण एक जाय लवकर जाय दरशी भाजी काय करेल काय म्हणते हा? भाजी काय करेल भाजी आहे ना बटाट्याची बटाट्याची केली का हा. थोडी चटणी बिटणी ने लोणचं ने जरासं खाईन तिकडं बरं शेंगदाणे चटणी करू का नेतीच आता ते तिसरा पार जेवायचा टाइम झालाय तो आताशी आलाय गावातून हा नेते तीच भाजी मग तीच भाजी ने जाऊ दे त्या डब्यात थोडी मिरची येते खोबऱ्याची ती ने बरं बरं खाईन आपसूक तिकडं लवकर ने त्यांनी ते टप्पई बी सांगितलंय काडा खोपऱ्याला का अशा कुशा राहत्या त्या येचून घ्यावा अशा वल्ल्यामध्ये वर येत्या अशा मी काय म्हणते तुम्ही जेवल्या का मी नाही जेवले बसले त्याची तू वाट पाहत आता तू गेली धुवायला तो गेला गावामध्ये म्हणलं हा. जेवू संगत मी आता आमच्या दोघांच्या वाट्याचा डबा हा जाय चालला ना. आता टाइम झालाय तू तिकडे जेवू लागलं हा तुम्ही घ्या जेवण करून मग बरं का अगं टपणे ना बाई टप काला आता हा त्यानं सांगितलं काशा कुशा राहत्या काढायला त्या येचून घे हा का हा येचून आणि लांब टाकदारशा वाळल्यावर पेटून देता येतील बरं बरं टपई नेते तेवढं गोळा करून टाक पाण्याची बाटली घेतली का हा सगळं घेतलं जाय मग लवकर बरं आलाय का नाही अजून संध्याकाळी येळवारी पटापट आवरून आणि लवकर ये बर का चल मी जाते आता खाते 2-3 घास जाऊ दे बाई हे तर मस्त झोपले हं? म्हातारी म्हण बी पाहायला गेलाय तो गाई गाई त्याचा डबा घेऊन जाय आणि हे तर मस्त गुरु राहिले हा मी काय म्हणते झोपले काय ए लागलं होतं डोकं लाग उठा काय म्हणती जेवण करून घ्या उठा जेवण आता काय झालं हा ते भूषणचे आई वडील आहे ना हा 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 बोल अहो त्या टपात बसत का काय झोपायचं आ, आता तू आज तिड ठुला आता कोणा भाई काय माणूस आहे हं? डोक्यात नाही राहिला आता खरंच मी काय म्हणते काय झालं ही बाज आहे ना वडील नाही ना हा ती सारी जुळीत झाली तिची खाली तुम्हाला तर ना नुसतं इडा आले का झोपा घेते आणि मी जर एखाद दिवशी पडले तर मला लगेच काय म्हशी सारखी लोळती काय झोपा काढी ती हा आणि बियाचं निमित्त करून आले आणि इडं झोपले तसं नाही त्या भूषणचे आई वडील आहे ना हा तो म्हणा घरी जाय म्हाताऱ्या का म्हातारीला म्हण हा बी घेऊन जाय हा पण तेच गावात जायली घरी नाही का नाही ना अजून मग आता 2 वाजले का पाय बरं 2 वाजता बोलवेल हा मग 2 वाजून गेले आता हा मग येतो जाऊन आता तू आली आता जाऊन नका येऊ आधी 2-4 घास खाऊन घ्या जाऊ दे ना तू थोडस ऐकत जाय का शांती एक तर तेवढं पेरून झालं म्हणजे पाण्या पावसाचं मोकळच झालं पिण्या अहो पेरायचंच आहे पण मलाही भूक लागली मी जेवेल नाही अजून एवढं मोठं धुणं धुतलं तुमच्या मग तू जेवून नाही आली कुठं जेवण आली म्हणले दोघं संगच बसू मग थांब ना 5 मिनिटं बी घेऊन येतो फक्त मग तर मी जेव का आई म्हणजे आता मळ्यात आली मग नवऱ्या संग 2 घास खावा बाई हा काय मी काय नवीन नवरी काय का तोंडात घास घालायचा आहे अरे नवीन जरी नाही पण वाटतं बा माणसाला खावा मला वाटलं तुम्ही जेव घाली त्या नाही ते जेव घालायच टायमाला घातली आता हा नवीन नवीन तर लय भाव दाखवायचे हो नवीन तेव्हा ते नवीन नवरी होती आता जुनं झाले होते जुनच होत हा ना मग नवीन पाहायची नाही एखादी नवीन पाहायचे आता कुठं पाहते या वयात असं कोण देत म्हणाय तुम्हाला नाही मला नकोय बी आहे मोठी बारी शांती मला काही लोकांची बायांची गरज नाही पण मी येऊ का जाऊन बर जा मग जातो मी हा
हा येतो तेवढं बी घेऊन बरं का. लवकर या बरं का, मला भूक लागली. हा आलो पाणी बिनी आणले ना. सगळं आणलंय मी, झोपू का तवर? झोप ना मग आता तिकून आली थकली असेल तू बी. अहो. तुला आहे ना पण सण नाही होत हा ना माणसं. काय मी थोड्या वेळ पडलो तर लगेच तू म्हणते मी झोपू का. एखादी बाई त्या तिड बांधाला काशाने गेले टपक्याने एखादा हा टपनी ती उचलती. हं अहो ते काढायसाठी टप आणलाय गोळा करायसाठी, पण आता पोटात काहीच नाही. मग जेवल्यावर बिलकुल दोघे बी. वा तू पहिलं मला पुढे घालणारी आहे मला माहिती बाई. बरं पड गाडी बघ एवढंच कमराचा काटा मोड होईल. हा, मी त्याच्या भूशंक जाऊन आलो. लवकर या. काय माणूस आहे बाई. हा 2-3 घास खाऊन घ्या म्हणले तर म्हणतो नाही नाही आधी बीज घेऊन ये. मरुदे येऊ दे बी घेऊन, मग जेवल दोघही जण तवर पडते मी बाई. मला बी एवढं 2 टप धुणं धुतलं पार कमराचा काटा जाम झालाय. ऐक हायला पैसे देऊन लोकांच्या दारी आपल्याला फिरायला लागते. काय खरं नाही बाबा. माणसं आहे ना पैसे घेताना लय गोड बोलतात, पण द्यायच्या टांबाला बॉम्बा बोंब. हे आपलं सावकारकी आहे ना लयच डोक्याला ताप झाली. पहिली माणसं बरी होती. हायला माणसाला व्यवहार केला म्हणले बाबा आम्ही 6 महिन्यात देऊ. 6 महिन्यात नाही 5.5 महिन्यात पैसे आणून द्यायचे. आता तर माणसं असे झाले 2 महिन्याच्या वायद्यावर माझ्याकडून पैसे घेतले त्या पिण्यानं. तर म्हणलं मी 2 महिने देतो. 3.5 महिने झाले तर यांनी अजून मला पैसे नाही दिले. घरी गेलो होतो पिण्याच्या. म्हातारी पण त्याची काय चढीक आहे. तुझं काय म्हणे घरी काम आहे. छायला पैसे घेताना बरं आहे, पण द्यायच्या टायमाला म्हातारी पण बॉम्ब करायला लागले. जा म्हणे गेला तिकडं माळ्यात, जाऊन माळ्यात बघ. आता माळ्यात तर आलोय. छायला माळा पण किती लांब आहे. चालून चालून वैताग आला. हाय ग पाय तर लय दुखायला लागले. कोण झोपलं इकडं? बरं बघितलं पाहिजे कोण आहे. हायला ही तर पिण्याचीच बायको आहे. इकडे पिण्या पण काही दिसेना झालंय. हिला कुठे गेला एकटी खुशाल झोपली इथं. मस्त आहे. काय ह्यो भिकारचोट पिण्या. काय याला बायको भेटली. काय जे गोरे गोरे गाल. आहा काय डोळे, नाजूक होठ. आईला जसं काय चंद्राचाच तुकडा आहे. आईला हा त्यात आपलं नशीबच गांडू आपलं. आईला गंगाराम सावकाराला जरी भेटले असते ना. हा काय सांगू. नाही पण भारी आहे बरं का. आज नेमके कचाट्याचं पिटले आपल्या ते. हा हिला डायरेक्ट कसा हात लावायचा. नाही अरे काय ब्यायचंय सावकार. आपण भेटतो का तवा. चांगली झोप लागली. वा वा. हिला असं वाटलं माशी बिशी तोंडानं फिरली का काय. कोणी काय सावकार. काय नाही झोप लागली होती का. हा हाका मारल्या उठलं नाही म्हणून म्हटलं तोंडावर हात फिरवलं. हाका मारले का तुम्ही. हा अहो मला ना इतकं डोळा लागून गेला ना. बसा 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 बसा. नाही काय नाही बसा ना सावकार. नाही मी बसतो तुम्ही बसा पहिलं. हा हां बसा बसा तुम्ही बसा. खुशाल आज इकडं मळ्यामध्ये येऊन झोपा काढायचं चाललंय बाबा. बरं आहे तुमचं. हा तसं नाही सावकार. हे इथे ना बी टाकायचंय सोयाबीनचं. हा. मग हे गेले बी आणायला त्यांच्या मित्राक ते भूषणक. हां का. म्हणून थोडीशी पडले, पण मग मला गेला डोळा लागून. काय काम काढलं सावकार. काम काय असणार आहे आपलं.
सावकार म्हणल्यावर काय शेवटी वसुलीलाच सावकार फिरतो ना. हा सावकार इकडं कोणाकडे आले होते वसुलीला? कसं आहे आता कोणाचं नाव सांगायचं. हा अख्ख्या गावामध्ये म्हणलं ना, हा अख्ख्या गावात हा हा आपणच सगळीकडे पैसे देतो ना. हा हा आता तुम्ही एवढे मोठे सावकार म्हणल्यावर हा मग काय तवा कसं आहे, कुणाला नड अडचण लागली हा की सरळ माणूस आपल्याच घरी येतो सावकाराकडे. हो सावकार, आम्हाला ₹1,00,000 द्या, ₹50,000 द्या, ₹10,000 द्या. हा त्याच्यामुळे आपण मदत करतोच त्यांना. नाही तसं तुमचा स्वभाव आहे ना. हा हा नाही, आपला स्वभाव चांगला आहे. कसं आहे, हा. आपण आहे ना चांगला माणूस आहे. हा तस तुम्ही देव माणूस आहे. नाही देव माणूस म्हणू नका तसं. हा. कसं आहे हे बघा, माणसाने कधी स्वतःला देव माणूस म्हणून घेऊ नये. हा हा माणसाला मदतीला उपयोगी पडावं, हा. बाकी काय नाही बघा. पण म्हणजे इकडं काय काम काढलं होतं? इकडे आलो होतं फिरत फिरत. हा थोडे तिकडं सरकार सावकार. नाही तुम्ही कशाला सरकताय, तुम्ही बसा हा बसा बसा. हा हा आता काय इकडं घर आहे लांब आहे, नाही तर तुम्हाला चहा पाणी दिला असता तर. नाही नाही, चहा पाणी नको, काय नको. हा तुम्ही भेटलं ना मला, तेवढंच बरं झालं. हा 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 नाही काय झालं, हाताला काय झालं? हात का दाबताय तुम्ही असं? हा, नाही नाही काय झालंय का, हाताला काय लागलंय का? नाही हो मग? सावकार. मग काही नाही, मला माहिती आहे आम्ही पण कर्ज गेले, हा पण काय माहिती का सावकार, हे तिकडे जायले ना, मग हे आले का त्यांना सांगेल मी सावकार येऊन गेले असं. नाही नाही सांगायचं कशाला, आता आलोच आहे ना, हा तर मग वसुलीच करून जाऊ असा विचार केला. पण आता कसं आहे माहिती आहे का सावकार, एक तर आले पाण्या पावसाचे दिवस हा आणि 4 महिन्याचे पावसाचे. आता कसं धान्य धुन्य भरून ठेवायचं, बी भरानं आणायचं, पेरण्या करायच्या, त्याच्यामुळं आता जराशी कडकी हो आमची. नाही कडकी आहे मस्त हां बरं का. हां शेवटी मी काय तुझ्या त्या नवऱ्याला बरं का, म्हणजे पिण्याचं तोंड बघून मी काय पैसे दिलं नव्हतं. हां मी पैसे दिले ना, हा. ते तुझं तोंड पाहून मी पैसे दिले. काय हा काय बोलू राहिले सावकार तुम्ही? नाही बस 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 हा? बस बस खाली बस 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 नको उठू, बस बस नीट बस नीट बस. सावकार अहो मी तशी बाई नाही आहे. हा नाही काय तू बस बस, मी बोलतोय तुला, मी काय केलंय का आतापर्यंत? तुम्ही असा हात नका लावू. नाही मग तू बस ना, तू उठती कशाला? अहो माझा नवरा आला आणि पाहिलं तर काय म्हणल? नाही काय नाही म्हणत तो, बस तू बस. काय झालं काय, एवढी कशाला भीती मला सांग. मी काय खातोय का तुला, मला सांग बरं, मी काय खातोय का तुला? आम्ही तुमचं सावकार सगळं कर्ज देऊन टाकू, आम्ही 1 रुपया सुद्धा ठेवणार नाही तुमच्यावाला. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. हां तू जर म्हणलीस ना हां तर सर्व कर्ज माफ करून टाकेन मी. नाही नाही माफ नका करू, आम्ही तुमची ना पैन चुकती करू सावकार. हे बघ तू फक्त एकदा वाड्यावर ये, काय काय? सगळं कर्ज माफ. सावकार काय बोलू राहिले तुम्ही? हा वाड्यावर ये म्हणजे मी काय अशी बाई आहे का सावकार? मी कुठं काय म्हणलंय आम्ही तसं? घरंदाज बाई आहे, माझा नवरा आहे सोन्यासारखा. म्हणजे तुम्ही काय कर्जाच्या बदल्यामध्ये काय मला वाड्यावर बोलू राहिले का सावकार? हे बघ मी काही वाईट बोललो नाही तुला, आणि कर्जाचा बोजा डोक्यावर ठेवू नये माणसाने. मला सांग, आज तुला पैसे नाही देता आले, किती दिवस मी फिरत राहणार तुझ्या मागं? म्हणून म्हणलं फक्त एकदा वाड्यावर ये, लगेच कर्ज माफ. सावकार हा या बा तोंडातला शब्द तोंडात ठेवायचा बरं का. बर आत्ता बोलले, परत जर हे शब्द बोलले ना पा मग. हा का बरं? काय वाड्यावर या म्हणजे याचा अर्थ काय? हा काय अर्थ आहे तुला समजलं नाही का? एवढं अरे. माझा नवरा सांगून देते मी आता. काय नवऱ्याला सांगणार आहेस? हे बघ एक तर तुझ्या नवऱ्याने कर्ज घेतलंय, ऐका आता तुला उघड सांगतो, मी काय वाईट बोलत नाही. तुझ्या नवऱ्याने कर्ज घेतले, 2 महिन्याच्या वायद्यावर कर्ज घेतले, हा जवळजवळ 3.5 महिने झाले. हं. दिलंय का मला? अहो नाही दिलं तर आमची अडचण आहे थोडी, देऊ आम्ही तुमचं व्याजा सगट परत करू सावकार आम्ही. हा व्याजासहित तुम्ही कराल परत, ती नाही म्हणत मी. पण मला सांग, आज तू एवढ्या या शेतीमध्ये राबती, हां राबतीस का नाही? हा हां किती कष्ट करायला लागतात. मग कष्टच करावं लागत, त्या कष्टाशिवाय काय? आता मला सांग, आज तुझी काय शरीर हे, हां आज तुझा गोरा हात, खाली बस खाली बस. सावकार काय
हे बाई हे चांगलं नाही बरं का. हे चांगलं नाही. सांगते तुम्हाला वाटत असेल कर्जाच्या बदल्यामध्ये मी या बाईला हे करील आणि ते करील. मी हे खपून घेणार नाही. मी जरी बाई आहे तरी सांगून देते. हा हे इकडचं थोबाड तिकडं करून देईल सावकार. माझं हा ह्या गंगाराम सावकाराचं. हा गंगाराम सावकाराचं. हे काय आहे त्या भिकार चोट पिण्या पैसे मला सांग बरं. तुम्हाला काय करायचं सावकार? तू फक्त एकदा वाड्याव ये, राजाची राणी बनवून ठेवीन तुला. सावकार काय? तुमच्या वाड्याला आहे ना काडी लावून पेटून द्या तिकडं. काढी लाव म्हणते का माझ्या वाड्याला? काय सोडायसाठी आलंय काही तर मी? हा सावकार काय काय? करू राहिले सावकार? काय करू राहिले म्हणजे? अहो सावकार तुमच्या पाय पडते. तुमचा 1 रुपया नाही ठेवणार. 1 रुपये ठेवणार नाही. सोडा सोडा सावकार. काय करू राहिले? सावकार सोडा. इकडे बघ, इकडे बघ. ह्या गंगाराम सावकार आहे ना, आजपर्यंत कधी कुणाला सोडलं नाही. ते तुला सोडायसाठी आलोय काही तर मी. सावकार तुमच्या पाय पडते. तुमच्या पाया पडू नको. 1 रुपया फक्त एकदा आहे ना, एकदाच फक्त. सावकार तुमचा 1 रुपया ठेवणार नाही. मानावर आल्यावर सगळे अरे मला पैसेच नको. तू कशाला काळजी करती? पैसे देऊच नको मला. सावकार सोड. सोड सावकार. कुठं जाती तू? थांब. काय ग? कुठं जाते तू? जाऊन जाणार कुठे? कुठं जाणार आहेस मला सांग. आज उलटी माझ्या कचाटीत सापडले तू. उठ. हात सोड, हात सोड. काय अरे काय करू राहिलाय तू? काय करू राहिले? हा? माझे मी पैसे वसूल करतोय. अरे पैसे वसूल करतोय तू, तसे बाई माणसाला धरून करतो का? हे लय बोलू नकोस. 2 महिन्याचा वायदा केला होतास. किती महिने झाले? 3 महिने झाली. हा मग 1 महिना वाढल्या ना, काय झालं मग? तू बाई माणसाची माया बायकोची छेड करायला लागला का इडी येऊन? मी सावकार आहे. हा गंगाराम सावकार. पैसा वसूल केल्याशिवाय मी कधी राहत नाही. म्हणजे तो इडून माग अशात लोकांच्या बायाच धरल्या, काही ज्यांना पैसे देईल नाही त्याचे. गावात जाऊन विचार या गंगाराम सावकाराचं नाव. हा ज्यांनी पैसे नाही ना दिले त्यांचं काय झालं विचार. अरे गाठ तो कोणाची घेतली सावकार? हे एक तर पैसे टाकायचे, नाही तर तू इथनं निघायचं. तोय पैसे घेऊन टाक रे. अरे कधी? लगेच घे. काय लगेच घे बोलतो? पैसे काय करतो? लगेच तोय पैसे घेऊन टाक. मग दे धर. दे पैसे. तोय पैसे उचल. आणि मी पुन्हा देताना पैसे टाकून दिले नव्हते. उचलून दे. तू घे. उचल. पुन्हा बाय माणसाची छेड करायची नाही. आणि तू काय बोलत होती का? तू तर म्हणा मी अशी डेंजर आहे तशी डेंजर आहे, आणि तुला सावकार आवरा ना. अहो तुम्हाला काही लाज वाटते का? वरून तुम्ही मला बोलू राहिले. जर आजपासून तुम्ही या सावकाराकडून जर कर्ज घेतलं तर माझ्या इतकी वाईट बाईने त्याचं पिचकाटून द्या त्याचे ते पैसे. आणि या बा सावकार तुम्हाला आता शिस्तीच सांगते, तुमचं एवढ्या वेळेस आम्ही माफ केले कारण आम्ही मजबूर होतो. पण परत जर तुम्ही माझ्या वाट्याला गेले ना, हात खाली. पैसे उचल. उचल पैसे. अरे उचली तो सावकार. धर ये पैसे. हा खिशात. खिशात घातले. हा पाहू काय राहिले? धरा. याचं लय झालं. त्याला काय वाटलं असेल? जर परत तुम्ही माझ्या वाट्या गेल्या ना तर या बा- लय जड जाईल तुला. जाऊ द्या जड गेलं तर. लक्षात ठेव. अरे. या गंगाराम सावकाराची गाठ आहे. अरे पण असा सावकार पाहिला नाही गंगारम्या. होय. हा बायांची छेड काढी तो. या बा. तुम्ही नाही उद्या गावात वरात काढली ना, मला पिनू तुंगार म्हणत्या. आणि इकडे बघा काय? बोल 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 इकडे ना पिनू तुंगारची बायको आहे शांती. जर नाही तुमचे 12 वाजवले ना तर पहा मग तुम्ही. आणि आता सुटा तुम्ही. नाही नाही गपचीप नाही सुटायचं. लय बोललेस तू. हा चल रे. तू काय? लय बोललेस. लक्षात ठेव. नाही एक दिवस मी बरोबर करीन तर नावच गंगाराम सावकार सांगणार अरे नाही. काय करेल पाय होय. जाय असे लय वाट लावले तुझ्यासारखे. का ग शांते, तुला सुद्धा समजत नाही का? तो बोकंडी बसायला लागला आणि तरी तू काय म्हणा त्याला ना, नको नको एवढा माणूस आवरा ना तुला. आता काला रडती? काय करू मी आता? तुम्ही आले नसते तर त्या सावकाराने नाही तो गाणंच घातला असता. आईला बरं झालं मी आलो. मला कोणी देवानं आबोदी दिली तिकडे जाय म्हणून. तर मला काय माहिती काल तोंड्या तो पै येईल. हो तुम्ही त्या सावकाराकडून मला आता वचन द्या का मी आजपासून त्या सावकाराकडून 1 रुपया आता नाही घेणार.
आता काय गरज नाही त्याचे पैसे पिचकाटून दिले. बाबा तुम्हाला सांगते वाटलं तर आहे ना आपण आहे ना एखाद्या झोपडीत राहू लोकांची मोलमजुरी करू कसंही जगू पण तुम्ही ना या अशा पापी नजरेच्या लोकांकडून आहे ना कर्ज घेऊ नका नाही नकोच भाऊ झाली हाऊस बस. तुम्ही बाबा कधी घरी राहत्या नाही राहत तुम्ही पाहिलं ना आता तुम्ही आले नसते तर काय झालं असतं? आईला माडवाल्या सामने पाहिलं रे. अहो त्यांनी मग इतका बळजबरी करीत होता तो मला आवराना तो सावकार. थांब तू थांब मी आता उद्या सकाळी गावात गेलो का माय मित्र गोळा करतो आणि मग ते सावकारा पाहतो. नाही, याची ना तुम्हाला सांगते त्या पोलीस पाटलाची गाठ घ्या सरपंचाची गाठ घ्या त्याला सगळे हकीकत सांगा आणि याची ना या सावकारड्याची याची ना चपलाचा हार घालून येईन याची गावात आहे ना गाडवावरून धिंड काढा. हो तेच कर. कसं आहे ना हा सुधारणार नाही सुधार. हा माझंच काय कोणत्याच लिकी बाळीकडे ना यांनी ना वाकड्या नजरेने नाही पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. हा खरं आहे. अहो, तुमची बायको काय आणि दुसऱ्यांच्या आया बहिणी काय आहे ना. हा? हो नाही नाही याची ना आपण थोडी जिरूच आता. नाही जिरू नाही त्याची मागून पुढून चिरला आता. हा आईला सोपं नाही ना यार तुला पाडलं त्यानं खाली यार. हं? अरे काय सावकाराची एवढी हिंमत या पिण्याच्या बायको. आईला बेटे रे बेट्या उद्याच पाहतो तू अका जाऊ दे. चल आता घरी चल नको रडू आता ऐक रड नको. या बाय पेरून झालंय हा डबान ते घे टप चाल घरी आता उचल ते उचल चाल बरं.